महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्ट। सातत्याने वादग्रस्त ठरलेले आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी। वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी। मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आले होते सूरज चव्हाण। करुणा मुंडेंची स्वराज्य शक्ती सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढवणार आहे। करुणा मुंडे यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। राजकारणामधली घराणेशाही संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। पुण्यामधल्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती घोटाळा होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे काहीच माहिती नाही हे असं म्हणतात, हे हास्यास्पद आहे। त्यामुळे अजितदादांनी राजीनामा द्यावा, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांची मागणी। परळीमध्ये धनंजय मुंडेंना नगरपंचायत निवडणुकीच्या आधी धक्का। परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील। पत्नी संध्या देशमुख लढवणार नगराध्यक्षपदाची निवडणूक। खासदार अरविंद सावंत यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती यवतमाळमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। आघाडीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक नेत्यांना अधिकार। अरविंद सावंत यांची माहिती। संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर। विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपच्या सोबत जात असल्याचं क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवरती ताकद असल्याचं मनसेचं सर्वेक्षण। जागा वाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून 1,400 जागांची यादी तयार। ठाकरेंसोबतच्या युतीआधीच मनसेनं 227 जागांचा आढावा घेतला। एक ब्रेकिंग बातमी बघूयात। एमसीएची उमेदवारीचा जो अर्ज आहे तो मागे घेण्यासाठी वेळ वाढवून द्यावी। एमसीए सदस्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अशा पद्धतीची मागणी केली आहे। जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे। अध्यक्षपदाविषयी अद्यापही कोर्टाचा निर्णय न आल्यामुळे ही वेळ वाढवून देण्याची मागणी आणि ही विनंती केली जाते। अर्ज मागे घेण्यासाठी वेळ वाढवून द्यायला निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र नकार दिलेला आहे। पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। रायगडच्या रोह्यामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढण्याच्या तयारीत, तर शिंदे सेना एकला चलोरेच्या भूमिकेत। तटकरेंकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पेण नगर परिषदेमध्ये मनसेकडून स्वबळावरती लढण्याची घोषणा, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पेणमध्ये जोरदार तयारी। तिकडे शेकापही महाविकास आघाडीच्या साथीनं काही जागा लढणार, त्यामुळे चुरशीची लढत होणार आहे। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईकला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार असल्याचं शेकापच्या जयंत पाटील यांनी जाहीर केलं। युतीच्या घोषणेच्या आधीच खेडमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला यांचे नगराध्यक्ष म्हणून पोस्टर व्हायरल झाले, तर भाजपकडून वैभव खेडकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांचे नगराध्यक्ष म्हणून पोस्टर व्हायरल होत आहेत। त्यामुळे योगेश कदम विरुद्ध भाजप असा संघर्ष वाढू शकतो। कोकणामधल्या राजकारणामध्ये देखील आता बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पार्टीची एंट्री होणार आहे। प्रहार जनशक्ती पार्टी रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहे। 5 ते 6 जागांवरती प्रहार जनशक्तीचे उमेदवार उभे करू, बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती। सातारा जिल्ह्यामध्ये महायुती स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। 2 दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्षांकडून कराड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार देणार असं जाहीर करण्यात आलं, मात्र त्याआधी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे। जतमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का। जत नगर परिषदेच्या काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी बनेनवर आणि पती अशोक बनेनवरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी डोंबिवलीमध्ये भाजपला शिंदेच्या शिवसेनेचा धक्का। भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। निवडणुकीच्या काळामध्ये होणारी दारू विक्री आणि संभाव्य पैसे वाटपावरती निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडची नजर असणार आहे। एखादा मतदार दुबार मतदानासाठी आला तर त्याच्यावरती देखील ही करडी नजर ठेवली जाईल।
भंडारा, साकोली, तुमसर आणि पवनी नगरपालिका निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 9 नगर परिषदेच्या रणधुमाळीची प्रक्रिया सुरू होती आहे. आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, अर्ज स्वीकृतीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. धाराशिवमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या बैठका, मात्र बैठकीपासून राष्ट्रवादी अलिप्त. नगर परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी भाजपकडून 22 उमेदवार इच्छुक आहेत, तर तुळजापूर नगर परिषदेमध्ये भाजपकडे 23 जागांसाठी 60 उमेदवार, तर अध्यक्षपदासाठी 11 इच्छुकांची यादी आहे. अहिल्यानगरमधल्या 11 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत अशा 12 ठिकाणी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात आणि महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माथेरानमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यंदा एकत्र निवडणूक लढवणार आहे. यांच्या विरोधामध्ये शिवराष्ट्र पॅनलकडून ठाकरेंची सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने सामने असेल. मराठवाड्यामध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावरती निवडणूक लढवण्याची तयारी करतेय. भाजप आणि शिवसेनेची ताकद अनेक नगरपालिकांमध्ये तुल्यबळ आहे. महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी अद्यापही स्पष्टता नाही. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या पॅनलच्या विरोधामध्ये महायुतीमधल्या शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी वेगवेगळी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरची वैजापूर नगरपालिका शिंदे सेनेकडून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आणि त्यानंतर भाजपकडून देखील मुलाखती घ्यायला सुरुवात झाली. त्यामुळे वैजापूर नगरपालिकेमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत. धाराशिवमधल्या जिल्हाभरामध्ये सर्वच नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादीच्या प्रभागनिहाय बैठका. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून दुर्लक्षित केलं जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संमिश्र निवडणूक होणार असल्याची शक्यता. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. 18 नगरपालिकांपैकी 6 ते 7 ठिकाणी युती होईल असं चित्र आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल. बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा सरकारसोबतच निवडणूक आयोगावरती ताशेरे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सज्ज आहे, कडूंचं वक्तव्य. सुनील तटकरे यांना लोकसभेला मदत केली ही आमची सगळ्यात मोठी चूक झाली. तटकरे यांना आता सुरुंग लावणं ही काळाची गरज आहे. महेंद्र दळवी हे पुन्हा एकदा तटकरेंवरती कडाडले. देवाभाऊ, संजू भाऊ, आमचं काही चुकलंय का? आमगाव नगर परिषदेच्या निवडणुका न लागल्यामुळे आमगाव नगर परिषदेचा संघर्ष समितीकडून बॅनरबाजी केली जाते. मागील 11 वर्षांपासून न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आमगाव नगर परिषदेमध्ये निवडणूक झालेली नाहीये. ठाण्यामधल्या मतदार यादीमधील घोळाच्या संदर्भात मनसेच्या वतीनं ठाण्यामध्ये बॅनरबाजी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे ठाणे शहराचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी ही बॅनरबाजी केली आहे. अमित बघेल यांनी सिंधी समाजाचं दैवत झुलेलाल यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सिंधी समाजाकडून बंद पाळण्यात आला. वाशिमच्या पाटणी चौकामध्ये बघेल यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज बीड जिल्ह्यामधल्या शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आला. 2.5 कोटी रुपयांची सुपारी देऊन जरांगेंच्या हत्येचा कट रचला. याची प्रशासनानं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी. जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना धमकीचा कॉल. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचा कॉल आल्याचा दावा. कथित ऑडिओ क्लिप ही समाज माध्यमांवरती व्हायरल झाली आहे. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर. दादा गरुड याचा दावा आहे. जरांगे धमकी प्रकरणामधील आरोपी दादा गरुड याचा कथित व्हिडिओ व्हायरल होतोय. सुशील कराड याच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा. या व्हिडिओची देखील एबीपी माझा पुष्टी करत नाहीये. पार्थ पवार यांच्याशी कोणताही आर्थिक संबंध नाही. हेमंत गावंडे यांचं स्पष्टीकरण. बोपोडी इथे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याच्या प्रकरणी गावंडे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं जाणार. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची माहिती. तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या मार्फत करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा न्यायालयाचा दणका. 2014 मध्ये मंत्री असताना सत्तार यांनी आमदार निधीमधून 16 लाख रुपयांच्या 2 अँब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्या. ही खरेदी नियमबाह्यरित्या असल्याचाही आरोप आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
प्रतीक कदम या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. जो कोणी बच्चू कडूंच्या तोंडाला काळं फासेल त्याला 3 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी ही ऑडिओ क्लिप आहे. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाचा पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न. कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधांच्या संशयामधून हा वाद विकोपाला पोहोचला. विशाल काकडे विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. राज्यामधील 170 तहसीलदारांची लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती केली जाईल, तर 85 नायब तहसीलदार पदोन्नती होऊन तहसीलदार आणि 100 जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती केली जाणार आहे. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती अडचणीत आले. शिशुपाल गौपाले आर्म्स ऍक्टच्या अंतर्गत अटकेत असताना पिस्तूल हाताळत असताना दिसतेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. आर्म्स ऍक्टमध्ये असताना देखील पोलिसांनी गौपालेंना पिस्तूल कशी काय हाताळायला दिली असा सवाल आहे. तर आर्म्स ऍक्टच्या आरोपीला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिस्तूल कशी हाताळली जाते याचं प्रात्यक्षिक घेत असताना व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. तर हा व्हिडिओ व्हायरल कसा काय झाला याची पोलीस विभाग आता चौकशी करणार आहे. केईएम रुग्णालयामधील ढिसाळ कारभाराची मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आढावा घेतला आणि पाहणी केली आहे. ढिसाळ नियोजन अव्यवस्थेच्या संदर्भात रुग्णांकडून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. रुग्णालयाच्या डीनसोबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बैठक घेतली. तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अभिनेता सुबोध भावेच्या वाढदिवसाला ठाकरे बंधूंची उपस्थिती. सुबोध भावे यांचा काल 50वा वाढदिवस मुंबईमधल्या हॉटेलमध्ये साजरा झालाय आणि या वाढदिवसाला रश्मी आणि शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या वतीनं काळाराम मंदिर, सीता गुंफा मंदिर ते रामकुंडापर्यंत रामकाल पथ हा तयार केला जातोय. काही बदलांना पुरोहित संघाचा मात्र विरोध आहे. नाशिकच्या शरणपूर रोड गोळीबारामधील मुख्य आरोपी राहुल पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरच्या घराबाहेर राहुल पवार यांनी गोळीबार केला होता. गोळीबाराच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पवार टोळीमधील मुख्य आरोपी राहुल पवार याच्यासह 6 जणांना पोलिसांनी अटक केली. मीरा रोड पोलीस ठाण्याच्या एका महत्वाच्या कक्षामध्ये आरोपींकडून शिस्तीचा भंग. 4 आरोपींचा धूम्रपान करत धिंगाणा. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली आहे. कुपर रुग्णालयामधील 3 डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी रात्री सर्व डॉक्टर, इंटर्न्स आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन. कठोर कारवाई न केल्यास इमर्जन्सी सेवा देखील बंद करण्याचा इशारा देण्यात आला. कोल्हापूरच्या रंकाळा तलाव चौपाटीवरती कचऱ्याचे ढीग. महानगरपालिकेनं कचरा न उचलल्यामुळे कोल्हापूरकरांकडून अनोख्या पद्धतीनं निषेध. कचऱ्याची तिरडी बनवत त्यावरती मला कायमचा उचला असा मजकूर देखील लिहिण्यात आलाय. सांगलीच्या विटा शहरामध्ये फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीमध्ये 14 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. जुना वासुंबे रोडवरच्या सावरकर नगरमधली ही घटना आहे. वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरामधल्या श्रीयश जनरल स्टोअरला आग लागली. या आगीमध्ये दुकानामधलं संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. वीज वाहक तारांमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ही आग भडकली. पुण्याच्या हडपसर परिसरातल्या शेवाळवाडीमध्ये एका पेट्रोलच्या टँकरनं अचानकपणे पेट घेतला. पुणे सोलापूर महामार्गावरची ही घटना आहे. आगीच्या नंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणावरती धूर येत होता. खबरदारी म्हणून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली. सोलापूरच्या पातूर चौक इथे रिक्षानं अचानकपणे पेट घेतला. या आगीमध्ये रिक्षा जळून खाक झाली आहे. रिक्षाचा कोळसा झालेला आहे आणि रिक्षामधून काही क्षणामध्ये भडका उडाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची देखील माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती खंडाळा बोगद्याजवळ एका ट्रकला भीषण आग लागली. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवरची ही घटना आहे. चालकानं प्रसंगावधान दाखवलं आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला. स्वतःची त्यानं सुटका केली. तळकोकणामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीची अचानकपणे शेतामध्ये एंट्री. जीव वाचवण्यासाठी म्हशींनी धूम ठोकली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या हत्तीमुळे तिलारी खोऱ्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत अद्यापही कायम आहे. जुन्नरमध्ये आंबेगावमध्ये बिबट्यांच्या टोळीनं मुक्त संचार केल्याचं दिसतंय. भर दिवसा देखील घराबाहेर पडणं अवघड झालेलं आहे आणि या बिबट्यांना जेरबंद करण्याचं वन विभागाच्या समोर मोठं आव्हान आहे. भंडाऱ्याच्या उमरेड पवनीकरांला व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांना मास्क वाघेड आणि तिच्या 3 बछड्यांची भुरळ पडली आहे. पर्यटकांनी हा मुक्त संचाराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. एक ब्रेकिंग बातमी बघूयात. एमसीए निवडणुकीमधून डायना एडलजी यांनी आपला अर्ज